श्री स्वामी समर्थ. आज रविवार असल्यामुळे माझा उपवास होता. मग संध्याकाळी फक्त वेपर्स केले मला खाण्यासाठी आणि नंतर मग या ब्लाऊजची जी आहे ती डिझाईन म्हणजे हा पूर्ण ब्लाऊजच शिवून घेतला. खूप छान सुंदर मस्त झालेला आहे हा ब्लाऊज. बाहीला असे कटवर्क दिलेले आहे आणि गळ्याला देखील कटवर्क देऊन मध्ये लेसची जी आहे बॉर्डरची त्याच्यात छान अशी डिझाईन केलेली आहे आणि पुढच्या साईडला देखील या पद्धतीने कटवर्कच केलेलं आहे. पुढच्या गळ्याला देखील म्हणजे एकूण हा ब्लाऊज पूर्ण जो आहे तो कटवर्कचा आहे. आणि नंतर मग सकाळी 6:30 वाजता उठले आणि उठले कीच ब्लाऊजला हुके लावून घेतले. हुक लावले, हात शिलाई केली आणि याच मुलीचा एक ब्लाऊज होता ना, त्या ब्लाऊजला फिटिंग करायची राहिलेली होती. मग त्या ब्लाऊजला देखील फिटिंग करून घेतले आणि पूर्ण आतल्या साईडने ओव्हरलॉक जिथे जिथे राहिले होते तिथे ओव्हरलॉक हे करून घेतले. म्हणजे अशा पद्धतीने मग मी जवळपास 9 वाजता म्हणजे हुक लावली 3 ब्लाऊजला. मध्येच उठले, मुलांचा डबा तयार केला म्हणजे मुलांचं शाळेत जाण्यासाठी आवरलं आणि मुले शाळेत गेली की नंतर मग ह्या ब्लाऊजला फिटिंग म्हणजे ह्याचं काही जे थोडंफार काम शिल्लक राहिलं होतं ना ते काम मी करून घेतलं ह्या ब्लाऊजचं आणि ही ऑर्डर जी आहे ती पूर्ण करून घेतली. तर म्हणजे ह्या मुलीचे जे आहेत ना, तर हे बघा अशा पद्धतीने 5 ब्लाऊज होते. यात पिवळा ब्लाऊज जो एक राहिला होता माझ्याकडून घ्यायचा तो आधीच पूर्ण कंप्लीट झालेला होता, पण राहिला तो एक लाल कलरचा, एक पर्पल कलरचा आणि एक तो असा म्हणजे असे आता तुम्हाला दाखवला ना कटवर्कचा तो एक होता. असे मी 4 ब्लाऊज काल संध्याकाळपासून म्हणजे दुपारपासून पूर्ण केले आज सकाळी. आणि मग हे ब्लाऊज पूर्ण करता करता 9 साडेनऊ कधी वाजले ते कळलंच नाही. तर घरात पूर्ण पसारा तसाच राहिलेला होता. मुले फक्त त्यांचं आवरून शाळेत गेली होती. नंतर मग हे पूर्ण असे बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण असे घड्या घालून ठेवून व्यवस्थित हे करून ठेवले म्हणजे ती जरी आली तरी तिलाही लगेच देता येतील किंवा तिला घालून बघायचे असले तर मग ती घालून देखील बघन आणि मग असेच तिला देता येतील. ह्या हेतूने मी पूर्ण त्या अशा घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिले. हे आवरता घरात खूपच पसारा झाला होता. मग नंतर घरातला हा जो पसारा आहे बाकीचा ते सगळं आवरलं. घरातलं नसतं फक्त झाडून घेत होते. तोपर्यंतच आणखीन एक आमच्या इथल्या ज्या मावशी आहेत ना त्या त्यांचे ब्लाऊज घेऊन आल्या. म्हणजे त्यांची 3 होती आणि त्यांच्या सुनाचा 1 होता. असे 4 साड्या आणि ब्लाऊज त्या घेऊन आल्या आणि त्या म्हणजे सांगत होत्या की खूप छान ब्लाऊज बसले म्हणून पहिले नेलेले. हे बघा पिवळ्या कलरचा जो ब्लाऊज होता तो टाकायचा राहिला होता, तो मग मी टाकून थोडासा असा 2-3 सेकंदाचा व्हिडिओ काढून घेतला. आणि हे बघा ह्या ज्या आहेत ह्या साड्या आहेत. ही जी पांढरी साडी आहे ना ती ऑनलाईन त्यांनी फक्त 200 रुपयाला घेतलेली आहे. तर त्यानंतर मग घरातली सगळी कामे आवरली मी आणि एक हा देवीसाठी ब्लाऊज शिवायचा होता. तो देवीचा ब्लाऊज मी शिवून घेतला. देवीच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने पुढच्या मागच्या साईडने मी नाड्याच बसवते जेणेकरून हे जे ब्लाऊज आहेत ते दोन्ही हातातून आपल्याला घालता येतात आणि मग नंतर मधोमध नाड्या बांधायच्या म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज बसतो. कारण की देवीच्या हात हे आपल्याला वळवता येत नाहीत. छान ब्लाऊज बसतो मग देवीला हा. हे तर ह्या म्हणजे पूर्ण मोठा पीस होता. यामध्ये त्यांचा देखील ब्लाऊज बसवायचा आहे आणि देवीला देखील त्यांना ब्लाऊज शिवायचा आहे. म्हणजे ही साडी त्यांना आधी देवीला घालायची आहे म्हणून मग त्यांनी असा देवीसाठी ब्लाऊज शिवून घेतला. याच्या आधी देखील त्यांनी एका साडीचं असंच केलं होतं. देवीला पण ब्लाऊज शिवला आणि नंतर राहिलेल्या पिसामध्ये मग त्यांना पण शिवला. आतल्या साईडने अशा पद्धतीने ओव्हरलॉक दिले. मग नंतर मी हे 2 पीस होते ते कट करायला घेतले. पण ज्या स्पीडने मी ते ब्लाऊज घेतले होते त्या स्पीडने ते ठेवून देखील दिले. कारण की याचे जे अस्तर होते ते मॅचिंग माझ्याकडे सापडलेच नाही. मग ते ठेवून दिले आणि हे 2 दुसरे कापायला घेतले. भेटूया नेक्स्ट